हॅलो गाईस, तर गुड इव्हनिंग. कशा आहात सगळे? तर मस्त. आज मी बनवत आहे वाटाण्याची उसळ. आणि हे बघा आमच्या देवघर मागून दिसत आहे कसं छान. आता बघा मी तुम्हाला माझी उसळ दाखवणार आहे आणि अपंग माणसं कसे कसे स्वयंपाक करावं लागतं बघा. हे बघा मी अगोदरच सर्व साहित्य जवळ घेऊन बसलेले आहे. पकड, पळी, उसळ धुवून घेतली आणि तेलाची कॅटली, मिठाचा डब्बा, कांदा चिरून कट करून घेतला, मसाले डबे घेतले आणि आत्ताच भावाला दूध करून दिले. आणि हे बघा आणि मीठ घेतलं, साखरपत्ती सगळं जवळ घेतलेलं आहे कारण जे जे लागतं ते. आणि हे बघा कढई लावून बसले आणि लाईट गेली. आणि इकडे बघा आमचा गॅस आहे, पण किचन वाट्यावर उभा टाकून करणं म्हणजे खूप कठीण जातं कारण कमरेची वाट लागून जाते. हँडिकॅप माणसाला तेवढं नाही जमत. त्याच्यामुळे मी आता बसलेली आहे लाईटीची वाट बघत. आणि 5 मिनिट लाईटीची वाट बघूया आणि मग बनवूया उसळ. तर चला या, बनली की बोलवते, आता येऊ नका. बाय, थांबा थोडं, व्हिडिओ कंटिन्यू करू. हॅलो गाईस, तर लाईटीची मी खूप वेळ वाट बघितलेली आहे आणि आता बनवत आहे गॅसवर. काय साथ तर आयुष्यात कुणीच दिली नाही सरूची, तर लाईट कुठून देणार अशी माझी आता अवस्था झालेली आहे. आणि हे बघा मी ठेवलेलं आहे. हे बघा आता कढई चांगली गरम होऊ दिलेली आहे. मी थोडा व्हिडिओ हल्ला तरी बघा कारण नाविलाज आहे माझा, कारण व्हिडिओ हलू शकतो बिकॉज ऑफ माय हँड. हे बघा आणि आता तेल मी मस्त गरम होऊ दिलेलं आहे आणि यामध्ये भट स्वाहा मोहरी तडतडत आहे. तुम्ही बघू शकता, क्लॅरिटी कमी आहे, मोबाईल हलका कंपनीचा आहे. आणि जशी आहे पत तशी घेतलेलं आहे आणि जिरे पण तडतडले. आणि यामध्ये टाकल्यानंतर कांदा पण उड्या मारायलाय. हे बघा आता कांदा मस्त गरम, कांदा आता मस्त हे होऊ द्यायचा, फ्राय होऊ द्यायचा. हे बघा कांदा लालसर होत आहे आणि याला असं हलवायचं, पण मी मोबाईल आणि हलवणं दोन्ही मला मॅनेज नाही होत आहे कारण बिकॉज ऑफ माय हँड नाही हो जमत. एक हात थोडासा वीक आहे, बॉडी वीक आहे, त्याच्यामुळे मी आता लिटरली किचन वाट्याला कंबर टेकून उभं राहून बनवत आहे. आणि नाही बनवणार तर आपल्या जिभेचे चोचले आपणच पुरवायचे, थोडे फार, जास्त नाही. डिपेंड हँडिकॅप झालं म्हणून काय झालं, प्रत्येक गोष्टीवर दुसऱ्या डिपेंड राहायचं काहीच नाही होणार. लोक आपल्याला लाचार फील करवतील रोज आम्ही तुझं करतो म्हणून. त्यापेक्षा होतं आहे तेवढं स्वतःनं आणि स्वतःच्या हिमतीवर जाण्याचा प्रयत्न करायचा. हँडिकॅप झालं म्हणून काय झालं. चला आपण उसळची पुढची प्रोसेस करू. पुढची प्रोसेस, यामध्ये मटकी जी मी मोड आलेली धुवून ठेवली होती ती मटकी मी टाकलेली आहे. आणि मटकी आता चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायची. आपल्याला हलवते मी कारण मोबाईल आणि हलवणं करता येणार नाही मला. त्याला अशा प्रकारे मी व्यवस्थित परतून खालीवर करून थोडं 2-3 मिनटं झाकून ठेवलं कारण वाफरल्यामुळं मस्त मऊ होतील मटकी. त्याच्यामुळं हे झालेलं आहे आपलं चांगल्यापैकी गरम. त्यामध्ये आपण टाकूया मीठ मिरचू आता व्यवस्थित. हे एक मसाला मसाला सॉरी. आणि हे लाल तिखट, हे बघा थोडीशी हळद आणि मी मिठाचा डब्बा घ्यायचा विसरले सोबत. आता टाकूया चवीनुसार मीठ. ओके, तर मी याला परतून घेते, तुम्ही थोडंसं वेट करा बाकी. आणि डन, ही झालेली आहे आपली मटकीची मस्त अशी छान उसळ तयार. चव कशी झाली आहे तुम्ही नाही सांगू शकणार, पण मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि ज्यांना आवडते त्यांनी उसळ नक्की खायला या. आणि तुमच्या या हँडिकॅप बहिणीच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. थोड्या वेळात मी आता याला आणखीन 2 मिनिट परतून देऊन खाते. बाय बाय एव्हरीवन.